पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्य कुलप्रबोधिनी आयोजित सहविचार सभा 2025 2G 3G 4G व त्यानंतर फक्त वारे गुरुजी म्हणून परिचित असलेले वाबळेवाडी असो की जालिंदरनगर येथील जिल्हा परिषदच्या शाळेला जगातील टॉप 10 मध्ये दर्जा मिळवून देणारे श्री दत्तात्रय वारे गुरुजी आपल्या कर्तृत्वाने व लोकसहभागातून ही किमया त्यांनी कशा प्रकारे केली ऐकूया त्यांच्याच तोंडून. लोकसहभाग आणि त्यातून आंतरराष्ट्रीय शिक्षण ह्या दोन गोष्टी म्हणजे आपल्या केवळ ग्रामीण महाराष्ट्रच नाही तर ग्रामीण भारताची जडणघडण ह्या दोन शब्दामध्ये त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा एक लेखाजोखा ठेवत असताना मला असं वाटतं की आपल्याला एक अशी अपेक्षा असते जिल्हा परिषदच्या शाळा असो किंवा संस्थेच्या अनुदानित शाळा असो की शासनाने बरंच काही केलं पाहिजे अशी एक आपली प्रामाणिक आणि तळमळीची भावना असते आणि त्यांची ती जबाबदारी हे आपण म्हणतो किंवा मान्य करू. पण थोडंसं त्याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली आपला देश हा विकसनशील देश बऱ्याचशा प्रायोरिटी अजून शिल्लक आहेत की तिकडं पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. सिंगापूरला 2 नंबरचं बजेट शिक्षणावर असतं, 1 नंबरचं बजेट त्यांचं मिलिटरीवर असतं आणि 2 नंबरचं बजेट शिक्षणावर टाकलं जातं. पण तो देश पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तिथं आता करण्यासारखं फार काही ठेवलेलं नव्हतं त्यांनी आणि शिक्षणातूनच आता त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी घडवायच्या. आपल्याला मात्र तसं खूप सारं करण्यासाठी आहे. त्यामुळे शिक्षणाला प्रायोरिटी कधी देता येईल हा थोडासा चिंतेचा पण विषय आहे. पण तोपर्यंत थांबण्यापेक्षा आणि शासनाने सगळं काही केलं पाहिजे हे करण्यापेक्षा आम्ही आमच्या लोकांना आम्ही आमच्या पालकांना एक गोष्ट सांगत असतो आणि ती खरी पण आहे की सरकारी शाळा ही कन्सेप्ट नव्हती पूर्वी. जर आपण काही वर्ष पाठीमागे गेलो सरकारी शाळा काही वर्ष म्हणजे आपण हजारो वर्षांनी जरी पाठीमागे गेलो तरी शिक्षण हा लोकांच्या अखत्यारीतला विषय होता. आणि जेव्हापासून सरकारी शाळा झाल्या जेव्हापासून ही कन्सेप्ट आली सरकारी शाळा तेव्हापासून खरा प्रॉब्लेम सुरू झाला असं मला तरी चिंतनातून वाटतं की मग सरकारी शाळा आहेत तर सगळी जबाबदारी सरकारची. हा एक अनावृत्तपणे आपल्या मनामध्ये तो विचार येतो, समाजाच्या मनामध्ये हा विचार येतो. मात्र या संदर्भाने विचार करताना ज्यांची मुलं शिकतायत शाळा त्यांची असते हा विचार आम्ही प्रामुख्याने आमच्या लोकांसमोर ठेवला. ज्यांची मुलं शिकतायत त्यांची शाळा आहे, ज्यांच्या गावची शाळा आहे त्या ग्रामस्थांची ती शाळा आहे. आणि त्या पद्धतीने जर आपली मुलं आणि आपल्या मुलांच्या हितासाठी चांगल्या शिक्षणासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी जर आपणच स्वतः पुढं आलो त्या गावची लोक पुढं आली की पालक पुढं आले तर काय होऊ शकतं याचं उदाहरण मग वाबळेवाडी आणि जालिंदरनगर. वाबळेवाडीची शाळा जिला आंतरराष्ट्रीय दर्जाची पहिली शाळा म्हटलं गेलं तिच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने 2016-17 आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्प सुरू केला. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केलं. पहिल्यांदा 100 शाळा करू नंतर अशा 100% शाळा करू हा जो एक प्रकल्प त्या ठिकाणी आणला त्याला सुरुवात करून देणारी ही वाबळेवाडीची शाळा बनली. काय होती वाबळेवाडीची शाळा तर 50-60 घरांची एक वस्ती तिथं 32 मुलं शिकत असणारी 2 खोल्यांची तोडकी मोडकी शाळा. ज्यावेळेस तिथं बदली होऊन गेल्यानंतर तिथला शिक्षक मला म्हटला होता की बरं झालं ही शाळा तुम्हाला मिळाली इकडं तुम्ही येत नाही. पण
जी चिंतेची गोष्ट होती ती जर समाधानाची गोष्ट आपण करीत असलो तर ही फार भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या शिक्षकाला काही म्हणण्यापेक्षा तिथं घेता येत नव्हतं. गुणवत्ता 8 दर्जाची आम्ही दिली होती. वेगवेगळे उपक्रम होते की जे ज्याला सरांनी सांगितलं की जागतिक दर्जाचं शिक्षण, मागच्या वर्षी जे प्रशिक्षण झालं होतं आपलं 5 दिवसाचं, त्या प्रशिक्षणामध्ये जेवढं काही सांगितलं ते सगळं वाबळेवाडीचं मॉडेल होतं. त्या पद्धतीने आम्ही मुलांना तिथं शिकवत होतो. ज्या मुलांना आम्ही प्रवेश देऊ शकलो नव्हतो पण ती मुलं तिथं नाव लिहून जात होती त्यांचे पालक, त्या नावांची यादी 5,000 झाली होती. 5,000 मुलांची वेटिंग लिस्ट एका जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेला लागणार आणि तेही त्याच्या आजूबाजूला 18-19 CBSEच्या आणि ICSEच्या शाळा असल्यानंतर हे खूप चांगलं चित्र, आशादायक चित्र निर्माण झालं होतं. 1.5-2 लाख शिक्षकांनी वाबळेवाडीच्या शाळेला भेट दिली. आम्ही सगळ्यांना आत्मविश्वास येण्यासाठी काही गोष्टी असंही करायचो की कुणी जर चिंता व्यक्त केली की मराठी शाळेचं कसं व्हायचं, तर आम्ही सांगायचं की आजूबाजूला 18-19 शाळा आहे 2 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये, तिथं जा, कोणत्याही शाळेत एखाद्या मुलाला थांबवा, कुठल्याही, त्याला त्याचं नाव विचारा, त्याचं नाव आम्ही आमच्या वेटिंग लिस्टला दाखवून देतो. थोडक्यात मराठी शाळा किंवा सरकारी शाळा ह्या कोणत्या दर्जाचं काम करू शकतात आणि मराठी म्हणून किंवा सरकारी म्हणून त्यांना कुठलीही चिंतेची गोष्ट नाही. उलट ज्याला आपण चिंतेची गोष्ट समजतो तेच आपलं बलस्थान आहे. फक्त याला जोड मिळाली पाहिजे लोकसहभागाची. लोकसहभागाची जर याला जोड मिळाली तर म्हणजे काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. याला ह्या 2 शाळा त्याचं उदाहरण. वाबळेवाडीनंतर जी जालिंदर नगरची शाळा होती ती तशीच घडली. पहिल्या दिवशी तिथं गेल्यानंतर तिथं जे ग्रामस्थ होते ते ग्रामस्थांनी एक प्रश्न विचारला की आपली शाळा पण वाबळेवाडीसाठी टाकता येईल का. त्यांनाही हे सांगितलं की ती शाळा त्या लोकांनी उभी केली होती. तुमची इच्छा असेल तर ही पण शाळा होईल, तुमच्यासोबत आपण करू. पहिल्याच दिवशी किंवा आम्हाला आमचं विजन सगळ्या गोष्टी मिळाल्या, पुन्हा तिथं काम चालू केलं. तिथं मात्र फार वेगात केलं ते काम आम्ही, कारण ज्या पार्श्वभूमीवर मी तिकडे गेलो होतो ती पार्श्वभूमी फार विचित्र होती आणि त्याला उत्तर द्यायचं किंवा त्या घटनेचा बदला कसा घ्यायचा ह्या दृष्टिकोनातून मी माझ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहत होतो. तर तो बदला नेहमी सकारात्मक असावा शिक्षकाचा, याची पण काळजी आम्ही घेत होतो. पहिल्या 7 महिन्याच्या काळात जी 3 मुलांची शाळा नावाचं कुठलंच चिन्ह तिथं नाही, डोंगरदऱ्या, थेट रस्ता नाही शाळेला जायला, अशी जी दुर्गम भागातली शाळा होती, बंद पडायची यादी शासनाच्या. तिथं काम चालू केल्यानंतर 7च महिन्याच्या फेब्रुवारीला काम चालू केलं आणि सप्टेंबरमध्ये 5 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यामध्ये पुरस्कार दिला जातो, अध्यक्ष चषक पुरस्कार. तो अशा शाळेला दिला जातो की 3 मूल्यांकन केल्यानंतर जी जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा ठरेल गुणांकनात त्या शाळेला तो पुरस्कार दिला जातो. तो पुरस्कार 5 सप्टेंबरला जालिंदर नगरच्या शाळेत आला होता. 7 महिन्यामध्ये कुठलंही शाळा नावाचं चिन्ह नसलेली जागा, आपण म्हणतो शून्यातून, पण शून्यापेक्षा एक खूप काही खाली होतं ते. तिथपासून जिल्ह्यातली सर्वोत्तम शाळा पुणे जिल्ह्यातली हा जो प्रवास होता. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सुंदर शाळेची जी स्पर्धा आहे तिथं पहिली. त्याच्यानंतर ह्या वर्षी जगातल्या टॉप 10मध्ये जाणं जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेने ती आजपर्यंत ही स्पर्धा म्हणजे प्रगत देशातल्या शाळा आणि खाजगी शाळा यांची मक्तेदारी होती. त्यांचाच त्याच्यामध्ये सहभाग असायचा, त्यांचेच त्याच्यामध्ये नंबर यायचे. आम्ही पाहायचं कुठं तरी ऑनलाईन बातम्या आलेल्या की दिल्लीच्या अमुक शाळेचा टॉप 10मध्ये नंबर आला वगैरे वगैरे. आणि त्या शाळेबद्दल माहिती घेतली की ती शाळा वर्षाला 10 लाख रुपये फी चार्ज करते मुलांना. अशा शाळांचे टॉप 10मध्ये नंबर येत होते. गेल्या वर्षी ठरवलं होतं आपली शाळा याच्यामध्ये आपण उतरवायची. सरकारी शाळा म्हणून आपण चांगलं काम करतोय याचा एक आत्मविश्वास आम्हाला होता. पण
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेमकं कुठे आहे? वेदमध्ये सांगितलं जातं की जागतिक दर्जाचं शिक्षण आपण देतो, पण त्याला काहीतरी त्याचं स्टॅम्पिंग पाहिजे, कुठंतरी सिद्ध झालं पाहिजे. आणि मग गेल्या वर्षी ठरवलं होतं की या स्पर्धेमध्ये आपण आपली सरकारी शाळा उतरवायची. त्या दृष्टीने तयारी केली, खूप तयारी केली. आणि त्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर मग एक दुसरा उद्देश असाही होता की टॉप 10मध्ये जावं असं वाटलं नव्हतं, पण आपण कुठे याचा अंदाज येईल, आपण अजून काय केलं पाहिजे याचा अंदाज येईल. आपल्याला पुढं पोहोचण्यासाठी, अंतिम 10मध्ये पोहोचण्यासाठी कोणत्या गोष्टीची कमतरता होती, त्या पूर्ण कशा करता येतील याचा अंदाज येईल. एक वर्ल्ड वाईड कम्युनिटी तयार होते आणि त्याच्यामधून जे काही एकमेकांचं शेअरिंग होतं त्याच्यामध्ये काही चांगले उपक्रम आपल्याला कळतील ते आपण आपल्या शाळेमध्ये सुरू करू शकतो. असा एक तो मनामध्ये तशा पद्धतीचे विचार होते. पण हळूहळू प्रत्येक टप्प्यावर जशा काही शाळा बाहेर पडत होत्या, आपली शाळा मात्र पुढं जात राहिली. आणि मुलाखतीला पण बोलवलं, अर्जेंटिनामधून ती मुलाखत झाली आणि त्यानंतर ती मुलाखत इतकी सुंदर झाली होती. त्यांचे थोडे बोलण्यातून आणि त्यांचे जे त्याच्या संदर्भात रिॲक्शन्स होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या की थोडासा अंदाज आला होता त्याच वेळेस की टॉप 10मध्ये कदाचित आपण जाऊ शकतो. आणि अपेक्षेप्रमाणे मेल आला त्यांच्याकडून की तुमची शाळा जगातल्या टॉप 10 शाळांमध्ये शॉर्टलिस्ट केलेली आहे. आपल्याला म्हणजे तो क्षण असा होता की दुसरी गोष्ट महत्त्वाची, एकच त्या 10 शाळा आहेत त्याच्यामध्ये भारतीय शाळा एकच होती कम्युनिटी कोलॅबरेशनमध्ये, एकमेव भारतीय शाळा. दुसऱ्या 9 शाळा त्याच्यामध्ये 2 पाकिस्तानच्या होत्या, एक मेक्सिको, ब्राझील, कोस्टारिका, UAE, इंग्लंड, अर्जेंटिना अशा वेगवेगळ्या देशांच्या तशा एक शाळा होत्या. आणि ह्या 10 शाळांमध्ये एकमेव आपली भारतीय शाळा होती, ती ही सरकारी शाळा, जिल्हा परिषदची शाळा होती. आता आपण जर विचार केला की आपण जे चिंतित असतो की खाजगी आणि प्रायव्हेट ज्या इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूल आहेत यांच्या पुढं आपलं काय होणार, हे त्याचं उत्तर आहे. या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. फक्त भारतातूनच लाखो शाळा होत्या. टॉप 10मध्ये येताना फक्त एक सरकारी शाळा तिथे येते. हे त्याचं उत्तर आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता कदाचित त्याच्यावर एखाद्या विस्तवावर जसा राखेचा थर येतो, पण फुंकर पडल्यानंतर मात्र ते जसं तेजस्वी चित्र आपल्याला उठून दिसतं, तशा प्रकारच्या ह्या शाळामध्ये आपल्या क्षमता आहेत. लोकसहभागाला सोबत घेऊन आपण जर वाटचाल तशी केली तर प्रत्येक शाळा आपली त्या पातळीवर जाऊ शकते. लोकसहभागाच्या माध्यमातून आपल्याला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण, ते आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गंगा गावोगावांता येऊ शकते. करावा लागला होता तो संघर्ष संस्था म्हणून तुमच्या कधीच वाटायला येणार नाही. ती एक सुरक्षितता आहे आपल्यासाठी. आम्हाला निर्णय घ्यायला जो वेळ लागतो तो निर्णय घ्यायला वेळ तुम्हाला कधीच लागणार नाही, ही एक प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी. त्या पद्धतीने जर आपल्या संस्थेने याच्यामध्ये भूमिका घेतली आणि ती आंतरराष्ट्रीय शिक्षणाची गंगा गावोगाव पोहोचवण्याचं भगीरथाचं काम जर आपण केलं तर मला असं वाटतं की फक्त आपल्या संस्थेतील शिकणारे विद्यार्थी नाही, आपण सगळ्यांसाठी एक मॉडेल उभं करू शकतो. काय केलं पाहिजे, कसं शिक्षण असलं पाहिजे. आजही शाळेत फिरताना जे काय आपण मग लायब्ररी असू द्या, गणिताची लॅब असू द्या, ज्या पद्धतीने आपण तो विचार तिथं उभा केलेला आहे त्या पद्धतीने जी मुलं तिथं घडत आहेत. आपल्या शाळेतून निघलेले अनेक विद्यार्थी हे मोठमोठ्या पदांच्यावर पोहोचलेले, पण त्यांची संख्या वाढवून 100% आपल्याला कशी नेता येईल. कारण नंदकुमार सर नेहमी म्हणायचे की तुम्ही तुमच्या कपाळावर 100% असं गोंधळून घेतलं पाहिजे, शिक्का मारून ठेवला पाहिजे.
आपल्या समोर असणाऱ्या 100% मुलांना आपण समान न्याय कसा देऊ शकतो, या पद्धतीने जर आपल्याला काम करायचं असेल तर आपलं खूप मोठं काम बाकी आहे. ते मोठं काम पूर्ण करण्यासाठी संस्थेचं पाठबळ तर आहेच, तर आपल्याला सगळ्यांना शिक्षक म्हणून आपली एक खूप चांगली भूमिका आणि तळमळीची भूमिका आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यासाठी पर्यंत संघर्ष करायची तयारी आपल्याला ठेवली पाहिजे आणि एक समाधानाचं आयुष्य त्या माध्यमातून. कारण नेहमी असं बोललं जातं असं की म्हणजे आम्ही शाळेत वेळ देतो भरपूर आणि मग असं बोललं जातं की नाही सगळ्यांना कसं शक्य होईल. पण मला असं वाटतं की सरासरीमध्ये जर हा वेळ काढ आता अर्धा तास आम्ही फक्त बाकीच्यांपेक्षा जास्त वेळ दिला असेल आणि त्या अर्धा तासामध्ये जर आपण शाळेला घेऊन जगाच्या टॉप 10मध्ये जात असेल तर तो अर्धा तास आपला किती सत्कारणे लागतो हे आपल्यालाच लक्षात येईल सगळ्यांना. या सगळ्या आणि आयुष्य आपल्याला आता शिक्षकाचंच मिळालेलं आहे. शिक्षक म्हणूनच आपण जगणार आहे, शिक्षक म्हणूनच आपण जगाचा निरोप घेणार आहे. तो निरोप घेताना किंवा जिथं पोहोचलो तिथं जाऊन सांगताना आपण छाती काढून सांगता आलं पाहिजे आपल्याला की तू जेवढ्या मला क्षमता दिल्या होत्या, तुझी मला बुद्धी दिली होती, त्या सगळ्याचा मी पुरेपूर वापर केला आहे आणि या समाजाला, या देशाला, माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांना जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल तेवढं मी देऊन आलो. आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना आपल्या समोरचे जे विद्यार्थी आहेत एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की त्या विद्यार्थ्यांना आपण सोडून कोणीच नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. दुर्दैवाने म्हणावं लागतंय पण त्याला नाही लागली. ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे, समजून उमजून त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्याच्यातली एक गोष्ट ही पण आहे की आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना, गोरगरिबांची जी मुलं आहेत, आता सरांनी सांगितलं की 20-25 गावातून ही मुलं इथे येतात आणि सामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत, असे आपल्या सगळ्या शाळांच्या मध्ये येत असते. आपल्याला फक्त एक शाळा म्हणून किंवा एक संस्था म्हणून काम न करता आपल्याला दीपस्तंभासारखं कसं काम करता येईल. बाकीच्या आजूबाजूच्या मग त्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा इतर माध्यमिक अनुदानित शाळा असतील, विना अनुदानित असतील, ह्या शाळा ते शिक्षक आपल्यापर्यंत कसे येतील आणि हे सगळं तुम्ही जे करताय जे उत्कृष्ट दर्जाचं काम आम्हालाही सांगा, आम्ही पण आपलं अनुकरण करतो आणि आमच्या शाळेतल्या मुलांना हे देतो. या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करावा लागतील. आपल्याला मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून, एक संस्था म्हणून किंवा एक सिस्टम असं आपण त्याचा विचार करतो, त्या जगाच्या उद्धाराचं काम जे आपल्या हातात आलेलं आहे. कधी कधी असंही होतं आपल्याला आपल्या कामाची किंवा आपल्या क्षमतेची कधी कधी ती ओळख आपण करून घेतलेली नसते. फार मोठं कर्तृत्व आणि फार मोठी क्षमता आपल्यामध्ये साठलेली आहे. आता ही असा वेळ आहे की जिथून तिला आता मोकळं होणं गरजेचं आहे आणि एक वेगाने पूर्ण क्षमतेने समाजाच्या हितासाठी आपल्याला आता उभं राहून काम करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं पुढच्या संवादाच्या माध्यमातून आपले जे प्रश्न येतील त्याच्यावर राहिलेल्या गोष्टींसंदर्भात आपण बोलूच. काही प्रश्न असतील तर आपण त्या गोष्टीला सुरुवात करू. सर आपण पहिल्या दिवशी समजा मी त्या शाळेवर गेलोय आणि लोकसहभागाच्या दृष्टीने त्या लोकांना काही सांगितलं आणि लगेच लोकसहभाग चालू झाला असं कधी होत नाही. त्या लोकांची जी मुलं आपल्याकडे शाळेत आलेली आहेत ती प्रामुख्याने 2 कारणांसाठी आपल्याकडे आलेली असतात. एक असतं शैक्षणिक त्यांची जडणघडण, अकॅडमिक डेव्हलपमेंट आपण म्हणतो, आणि दुसरं असतं की एक माणूस म्हणून त्यांची जडणघडण, त्याला आपण संस्काराची बाजू असंही म्हणू शकतो. ह्या 2 गोष्टींच्यावर जर खूप चांगलं काम चाललंय असं त्या लोकांच्या लक्षात आलं तर ही लोक होऊन आपल्याकडे येतात आणि सर मॅडम खूप चांगलं काम चाललंय, अजून काय करता येईल आपल्याला असं विचारलं जातं.
लोकसहभागाला बोलवण्यासाठी आपण जायची गरज नसते. लोकसहभाग स्वतःच्या पायाने चालत शाळेत जातो. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. फक्त ज्या गोष्टींसाठी, ज्या कारणासाठी ती मुलं आपल्यापर्यंत आल्या, त्या मुलांच्या सोबतचं आपलं बॉन्डिंग कसं आहे, त्यांच्या सोबतचं आपलं काम कसं आहे. मग ही मुलं आपापल्या घरी जाऊन आमची शाळा, आमचे गुरुजी, आमच्या मॅडम आज हे झालं ते झालं सतत बोलत असतात. माउथ पब्लिसिटीसारखा प्रकार असतो एक प्रकार. आणि मग त्या पद्धतीने सगळ्या घरी, गावात आणि पालकांच्या मध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह मेसेज आपल्या शाळेचा जात राहतो. आणि जिथं काही चांगलं चाललंय त्या लोकांनाही वाटतं की शाळेमध्ये खूप काही चांगलं चाललंय आणि आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण आता योग्य पद्धतीने होते. ते आपोआप शाळेत येतात आणि आमच्या बाजूने आम्ही इथं काही करू का असं आपल्याला जाणीव करून विचारतात. लोकसहभाग आपल्याला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्या पातळीवरचं काम केलं की समाज समाजाच्या बाजूने उभा राहतोच. एक सामान्य शाळा ते आंतरराष्ट्रीय मानांकनापर्यंत प्रवास आहे, त्याच्यामध्ये काय वेगवेगळे आपण उपक्रम राबवले त्या संदर्भात हां, सरांचा प्रश्न असा होता की एक सामान्य शाळा ते आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, मग उपक्रम काय काय राबवले त्याच्यामध्ये. तर सामान्य शाळेमध्ये आज जर आपण 10, 15, 20 वर्ष पुढं पाहिलं जगाकडे, तर ह्या जगाच्या काय गरजा असतील पुढच्या, ज्यावेळेस ही मुलं मार्केटमध्ये येतील जगाच्या, त्यावेळेस जगाचं साधारण चित्र काय असेल हे जर आपण पाहिलं आणि त्या चित्राच्या अनुसार जर आपण थोडासा विचार केला आणि कोणत्या 10 गोष्टी महत्त्वाच्या असतील असा जर थोडासा आपण विचार केला, तर त्या 10 गोष्टी आज आपल्याला शाळेमध्ये कशा देता येतील आणि त्या मुलांना त्या दृष्टीने आपल्याला आजपासून कसं तयार करता येईल, हा विचार आपण जर केला तर मला असं वाटतं त्या सगळे उपक्रम आपल्याला आपोआप सुचू लागतील. आम्ही आमच्या शाळेमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पूर्ण शाळा डिजिटल करणं, 4 कोडिंग लँग्वेज आमच्या मुलांना पहिलीपासून येतात. स्क्रॅच, HTML, C++, पायथॉन. त्यानंतर किमान 5-6 भाषा, त्यांच्यावर 5-6 भाषांच्यावर प्रभुत्व आहे. त्याच्यातल्या 2 आंतरराष्ट्रीय भाषा, 2 भारतीय भाषा. भारतीय भाषांमध्ये मराठी, हिंदी तर असतेच. इंग्रजीवर फार चांगलं काम आम्ही केलं आहे. जॅपनीजच्या N5च्या परीक्षा मुलं पास झालेली. आता आम्ही जर्मन पण चालू करतोय. भारतीय भाषांमध्ये संस्कृतवर फार चांगलं प्रभुत्व आहे आमच्या मुलांचं. त्यानंतर दक्षिणेकडची एक भाषा, पूर्वोत्तरकडची एक भाषा आणि उत्तरेकडची एक भाषा, याच्यावर आमच्या मुलांचं बेसिक पातळीवरचं म्हणजे तिकडे गेल्यानंतर ओळख करणं, खाण्यापिण्याची सोय करणं, पत्ता विचारणं, असे जे प्राथमिक लेवलचं बोलणं असतं त्या बोलण्यावर आपण चांगलं काम करू शकतो. या अशा लेवलपर्यंत ह्या भाषांच्यावर आम्ही काम केलं आहे. त्या भाषांच्यावर काम करत असताना म्हणजे आपण जसं म्हणतो की तंत्रज्ञानात जपान आणि आपण कोलॅबरेशन असं ठरलेलं आहे की ज्याला जापनीज येते त्याला नक्कीच चांगली संधी मिळेल. किंवा जर्मन भाषेमध्ये जे मेकॅनिकल किंवा ॲटोमोबाईल क्षेत्र आहे जे आता फार झपाट्याने वाढतं आहे, तर ती जर्मन भाषा ज्या मुलांना जी मुलं शिकतील त्यांना तिथं फार मोठमोठ्या संधी मिळतील इतर मुलांपेक्षा. हा विचार त्याच्यामध्ये प्रामुख्याने केला आहे. भारतीय भाषांना शिकवण्याच्या पाठीमागे एक असंही कारण आहे की रोज आपण म्हणतो की भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे, सारे भारतीय बांधव आहे. पण मग महाराष्ट्रातल्या बांधवाला कर्नाटकच्या, तामिळनाडूच्या, बंगालच्या किंवा पंजाबच्या बांधवाबरोबर बोलता येत नाही. याला बांधव म्हणायचं का भाऊबंदी म्हणायचं. आणि जी विविधतेतून एकता आपण म्हणतो ती भाषा एकमेकांना जर माहीत नसेल तर ही एकता आपण किती दिवस गृहीत करायची. तर त्या भाषा हा समाज जीवनाचा पासवर्ड आहे. त्या गोष्टीचा विचार करून त्या भाषांचं आम्ही मुलांना शिकवल्या. त्याच्यानंतर बेसिक जे स्किल आहेत होम स्किलमध्ये इलेक्ट्रिकल, कार्पेंट्री, प्लंबिंग, ते बेसिक होम स्किल. त्याच्यानंतर ब्युटिफिकेशन स्किल आहे, वेगवेगळ्या मुली महिला त्यांच्या संदर्भातील असतील त्या सगळ्या गोष्टी.
त्याच्यानंतर कम्प्युटर स्किल आहे, कम्प्युटर रिलेटेड जे काही सगळे स्किल असतील ते मुलांना शिकवले. रोबोटिक्सवर आमची मुलं फार चांगलं काम करतात. AI रोबोटिक्स हा एक मुख्य आमच्या एक रूम आमची त्याच्यासाठी अशी आम्ही डेडिकेट केलेली आहे की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा त्या दर्जाचं सिस्टम असणार आहे, सिम्युलेशन वगैरे हे सगळं सॉफ्टवेअर तिथं चाललं. ह्या म्हणजे ज्या घडू शकणार नाही. मी तुम्हाला आता जे सांगतोय, मी बऱ्याचदा असं करतो की शाळेत व्हिजिट पहिल्यांदा झाली आणि मग आपल्याला बोलायला मिळालं तर त्याला प्रेफरन्स देतो. कारण हे सगळं सांगितल्यानंतर एक सहज भावना अशी येते की काहीतरी खोटं सांगते. त्या दर्जाचं काम शाळेमध्ये चाललंय केलंय आणि आपल्याला ज्या गोष्टी शक्यतेच्या परिघाच्या पलीकडच्या वाटतात अशा सगळ्या गोष्टी शक्यतेच्या परिघात आणलेल्या आहेत. एक डोंगर वस्त्यातली मुलं असून सुद्धा की कोणत्या दर्जावर आज आहे तर हे सगळं शक्य आहे. वेदमध्ये जे सांगितलं जातं ते सगळं शक्य आहे. अशा याच्यामध्ये त्या गोष्टी आणलेल्या आहेत. ह्या निमित्ताने आपल्यालाही सगळ्यांना एक त्याला आपण निमंत्रणही म्हणू शकतो की संस्थेच्या पद्धतीने नियोजन करून काही शिक्षकांचा एक गट जालिंदरनगरच्या किंवा आबेवाडीच्या शाळेमध्ये जर आला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतील आणि त्या दृष्टीने आपण पुढे वाटचालही करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आपली ही मुलं आहे, कोणती क्षमता आहे आणि आपण ठरवलं तर ते कुठपर्यंत जाऊ शकतात याची उत्तम उदाहरणं त्या शाळेची मुलं येतात.